ओम्या, काय मासे भेटले तुम्हाला? तांबूस, कोणता, अजून कुर्ली, सालपा, अजून मालवा. ते बघ, तांबुशी गावले हे पाहू शकता. या साईडला पूर्ण अरबी समुद्र आहे. ही दाभोळची खाडी आहे या साईडला. तर तुम्ही पाहू शकता कोकणातली मुलं कशी फिरत असतात. तर नमस्कार, मी डॉल्फिनवाला यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही माझ्या मागे बॅकग्राऊंड पाहून तुम्हाला वाटलं असेल की मी फिशिंगला आलोय. तर तुमचा अंदाज एकदम बरोबर आहे. मी फिशिंगला नाही आलोय. माझ्यासोबतचे माझे छोटे मित्र आहेत गावातले, ते फिशिंगला आलेत. मी त्यांच्यासोबत आलोय. तर तुम्हाला दाखवतो की त्यांचं किती वय आहे, ते कितवीला आहेत आणि त्यांनी केवढे मोठे मोठे मासे काढले नाहीत. चल तर मग आता डायरेक्ट त्यांना जाऊन भेटूया. तर तुम्ही पाहू शकता हे आपले दोन मित्र आहेत. याचं नाव आर्य आणि हा ओमकार. ज्याच्या हातात काटे आहे तो ओमकार आणि तो आहे तिकडे तो आर्य. ही त्यांची पिशवी आहे सोबत घेऊन आलेली आणि त्यांचा मांजर पण त्यांच्या सोबत आलाय पाहू शकता. आता ते आता जस्ट शाळेतून आले आणि शाळेतून येऊन डायरेक्ट फिशिंगसाठी आलेत. शहरातली मुलं शाळेतून आल्यावर गार्डनमध्ये फिरायला जातात, पण आमच्याकडची कोकणातली मुलं तुम्ही पाहू शकता डायरेक्ट काठी घेतली आणि गरवायला आलेत. तर डायरेक्ट जाऊन आता त्यांना बोलूया, त्यांच्याशी बघूया त्यांना काय मासे भेटलेत. ओम्या, काय मासे भेटले तुम्हाला? वासी काय भेटले? एवढेच एवढेच भेटले? कधी भेटले? आत्ताच. दाखव, बाहेर काढ त्यांना. तर पाहू शकता छोटे छोटे मासे पकडले नाहीत. कोणी पकडलात? तुम्ही पकडला? शाळेत गेला होतात की नाही? गेला होतात. हा इकडे आहे तो आर्य आणि हा ओमकार. ओमकार पाहू शकता. मला दाखव, काढून दाखव काय काय आवसाला काय लावलं दाखव. तर पाहू शकता ते वरच्या साईडला दगड बांधलेला आहे आणि खाली जिथे गरी लागते तिथे आवसाला हेच मासे लावलेले आहेत पाहू शकता. आता ह्याच्यावरती केवढा मासा काढणार? मोठा गोबरा काढणार आहे. अजून गोबरा अजून काय काय मासे गावतात? तांबूस, कोणता, अजून कुर्ली, सालपा, अजून मालवा. एवढे तू कोणते कोणते मासे काढलेस? मी कुर्ला आणि तांबूस. तांबूस. आणि तिकडे जायला लावता त्याला त्याला कोपरा गोबरा लावला होता. आत्ताच टाकले. होय काय? सकाळी टाकले. कितवीला आहेस तू? दुसरी. दुसरीला. शाळेत जातोस की नाही? जातो. आता बघितलं तुम्ही दुसरीला आहे आणि गोबरा तांबली बरेचसे मासे त्यांनी काढले नाहीत. तर व्ह्यू पाहू शकता कुठे आलेत ते. या साईडला घर आहे त्यांचं आणि आलेत बघा कुठे गरवायला. दोघं दोघं पण सख्खे भाऊ भाऊ आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम किनाऱ्याला आलेत. त्यांना कसलीच भीती वाटत नाही. आता पण लहानच आहेत ते, पण मी असं बोलतो की लहानापासून गरवायला येत आहेत. जवळजवळ ते बालवाडीत होते, म्हणजे 2 वर्षापासून ते गरवायला येत आहेत. तुम्ही पाहू शकता या साईडला पूर्ण अरबी समुद्र आहे. ही दाभोळची खाडी आहे या साईडला आणि तो लांब दिसतोय तो पूर्ण अरबी समुद्राचा नजारा आहे पाहू शकता. तर या साईडला पाहू शकता त्यांनी दुसरा एक पाका टाकलेला जो लाईन फिशिंग करतात, हा पाका टाकलेला तो अटकलाय. आता त्यांनी बांधून ठेवलेला आहे. आता आम्हाला दुसऱ्या जागेवरती जायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता ओम्या चाललाय, त्याच्या मागनं आर्य चाललाय आणि एक ओम्याची मांजर आहे, एक आर्याची मांजर आहे. दोघी पण आल्यात त्यांच्यासोबत पाहू शकता. ओम्या, मांजरीचं नाव काय? दुसऱ्याचं पण काढायचं. एकीचं कालू आणि दुसऱ्याचं काल्या नाव आहे, तो पाहू शकता. त्यांच्या सोबत आलेत, दोघं पण चाललेत आता दुसऱ्या जागेवरती. आपण पण त्यांच्या सोबत जाऊया. पण आता दुसऱ्या जागेवरती जायचंय. ओम्या, आपल्याला आता कुठे जायचंय सांग जरा. पलात. पलात जायचंय. जाल पलात. पलवायला. पलात जाऊन काय करायचंय? जाल पलवायला. तर तुम्ही पाहू शकता ओम्या आपल्याला सांगतोय पलात जायचंय जाल पालवायला. त्यांनी सकाळी जाला लावलेला होता, तो आता शाळेतून आल्यावर काढायचा आहे. तर पाहू शकता तुम्हाला जाळा देखील दाखवतो. म्हणजे कोकणातील लहान लहान मुलं काय करतात टाइमपाससाठी किंवा खेळण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता बरीचशी लोक गाड्या चालवतात, गार्डनमध्ये फिरायला जातात. पण ही दोन माझे मित्र तुम्ही पाहू शकता कसे एन्जॉय करतात शाळा सुटल्यावरती. तुम्हाला आता दाखवतो. तर पाहू शकता समोरच्या साईडला जाळा लावलेला आहे, हे पहा. आणि तांबूस गावले असे मला वाटतंय, हे पहा. दोघं बघू शकता किती, ते पहा.
अशी पिशवी बांधलेली आहे मासे साठवण्यासाठी. आणि तांबूस दाखव. अरे तांबूस केवढी गावले दाखव. पाहू शकता तांबूशी गावले, म्हणजे रेड स्नॅपर बोलतात तो मासा गावलाय. आणि हा जाळा लावलेला आहे त्या साईडला. दोघं पण एकदम एन्जॉय करतायत. पाहू शकता शाळेतून सुट्टी झाली त्यांची आणि त्यांचे मांजर बघा त्यांच्या सोबतच फिरतायत. तर बघूया आपल्याला दुसरा काय मासा भेटतो काय. आर्यला तर एक भेटला, तर ओम्याला काय भेटतोय बघूया. ओम्या मोठा भाव आहे आणि आर्य छोटा भाव आहे. कोण मोठा आहे? हा आर्य मोठा आहे, ओम्या छोटा आहे. ओम्या तू कितवीला आहे? दुसरीला. ओम्या दुसरीला आहे आणि आर्य तिसरीला आहे. आर्य तिसरीला ना? हा आर्य चौथीला आहे. हे पाहू शकता बघा, चौथीच्या पोरग्याला पोहता येतोय समुद्रामध्ये. तो पहा ओम्या पण पोहतोय. एकदम फुल एन्जॉय करतायत. इथं जवळच घर आहे, या साईडला घर आहे त्यांचं. आणि इथे जाळं टाकलेलं आहे. शाळेत जायच्या आधी जाळं टाकून गेले होते, आता जाळा पालवायला आले. बघा दोन्ही साईडला बरोबर बांधून ठेवलंय. ह्या साईडला पण बांधलेलं आहे, ह्या साईडला, जेणेकरून जाळं एकदम असं सरळ राहायला पाहिजे. जी समुद्राच्या साईडनी मच्छी येईल ती जाळ्यात भेटेल. म्हणजे तुम्ही पाहू शकता की यांनी लहान मुलांनी सुद्धा अभ्यास केला नाही की कसं जाळा लावायला पाहिजे. पाहू शकता आता आपण जाळा पालवतच होतो, पण आपल्याला स्वरा घरातनं बघितलं नाही. स्वरा पण आले जाळा पालवायला. पाहू शकता ही स्वरा आहे. कालवा फोडून आपल्याला हिनर दाखवलं नव्हती. तर पाहू शकता स्वरा पण ह्यांच्यासोबतच शाळेत जाते. मला वाटतं स्वरा आणि आर्य हे एका वर्गात आहेत. पाहू शकता तुम्ही. स्वरा आता कपडे वगैरे चेंज करून आले आणि हे पण दप्तर वगैरे ठेवून लगेच आले इकडे जाळा पालवायला. तर पाहू शकता अशी पोरं फिरत असतात गावामध्ये, एकदम रिलॅक्स. कुठे गाड्यांची भीती नाही, काय नाही. फक्त कसं दगडांवरून व्यवस्थित चालायला लागतं, पण त्यांना अनुभव आहे कसा चालायचा. रोज 15 मध्ये येत असतात, त्यामुळे त्यांना माहीत असतं की कोणत्या दगडावरून पाय सरेल, किती सवय आले. तर मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता एक तांबूशी भेटले आपल्याला. आता कुठे जायचं आपण? हा तर आता आपल्याला घरात जायचं आहे. तर पाहू शकता हे ओम्या दाखव किती मासे गावले वरती जाऊन. चल तर मग आपण वरती जाऊया आणि बघूया किती मासे भेटले. तर मी ओम्याची काठी घेतो, नाही तर आपली काठी राहील इथेच. तर पाहू शकता ही ओम्याची काठी आहे मासे पकडायची. चल चल तर मग जाऊया आपण वरच्या साईडला. तर आता तुम्ही पाहू शकता आपण बंदरातून वरती आलोय घराच्या जवळ. आणि आपल्याला एक तांबूशी भेटली. अजून दुसरे कुठले मासे होते? काचका होती, बोयरं होती. म्हणजे दोन तीन प्रकारचे मासे होते. काचका होती आणि तांबूस होती. तर पाहिला तुम्ही कधी जाळा लावला होता? काल सकाळी लावली होती त्यांनी. आज सकाळी लावली होती आणि आता संध्याकाळी शाळेतनं आल्यावरती पालवायला आले. तर उद्या कधी पालवणार तुम्ही? हा उद्या सकाळी. मग आता तांबूस काय करणार? तर तांबूस ठेवणार आहेत ते. तर आता आपल्या घरी जायची वेळ झाली. चला तर मग घरी जाऊया. तर तुम्ही पाहू शकता कोकणातली मुलं कशी फिरत असतात. जर का सुट्टी असेल तर दिवसभर बंदरातच असतात. मी पण लहानपणी बंदरात असायचो. आणि आता ते जाणार घरी, फ्रेश वगैरे होणार, त्यानंतर अभ्यासाला बसणार आहेत. ते मला बोललेत अभ्यास करणार आज घरी गेल्यावरती. स्वरा आणि आर्य एका वर्गात आहेत, तर ते एकत्र शाळेत जातात आणि ओम्या पण एकत्रच जातं. तर पाहू शकता कोकणातली मुलं शाळेतून जर का आली तर फिशिंग करायला जातात आणि शहरातली मुलं कशी गार्डनमध्ये वगैरे किंवा गाडीन फिरायला जात असतात. तर पाहू शकता तुम्ही की कोकणातली मुलं किती एन्जॉय करत असतात. तर स्वरा आणि आता मी घरी चाललो. आर्य आणि ओम्या पण त्यांच्या घरी गेले. 2-3 प्रकारचे मासे भेटले त्यांना. पण म्हणजे कोकणात राहायचं ना म्हणजे एक सुख वेगळंच आहे. म्हणजे काय प्रदूषण नाही, काय नाही, गाड्यांची गर्दी नाही, काय नाही, लोकांची गर्दी नाही, रिलॅक्स फिरू शकतो. तर असेच आम्ही पण लहानपणी एन्जॉय करायचो. आम्ही पण 10-12 जण होतो. पण आता कसं होतं आहे की बरीचशी लोक शहरामध्ये गेलेत, त्यामुळे गावात जास्त पोरं राहिलेत नाही. आता 5 ते 6 पोरंच आमच्या वाडीमध्ये आहेत. तर ते एकमेक खेळत असतात किंवा फिशिंगला जायचं किंवा खेळायचं वगैरे त्यांचं काम चालू असतं. तर आता जाता मला ते दिसले म्हणून मी व्हिडिओ काढला, जेणेकरून सर्व लोकांना समजलं पाहिजे की कोकणात लहान मुलं कशी फिरतात, राहतात किंवा कसं एन्जॉय करतात.
तर त्यांचे काय हट्ट वगैरे नसतात, फक्त फिशिंग वगैरे काय त्यांचे जे छंद असतात ते जोपासत असतात. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिन वेला या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.